आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय विकासाचा नवा मंत्र. आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताला प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेली मोहीम आहे. आत्मनिर्भर भारत अभियान ही भारताला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाकांक्षी संकल्पना आहे. परंतु या मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. मुख्य समस्या खालील प्रमाणे आहेत. एक, पायाभूत सुविधांना कमतरता. देशात अद्याप उत्पादन आणि निर्यातीसाठी पुरेशा आधुनिक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. 2, गुंतवणुकीचे आव्हान. आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे, परंतु अपेक्षित थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात अडचणी येत आहेत. 3, मागणीची कमतरता. कोविड-19 महामारीमुळे एकूण मागणी कमी झाली आहे. कोविड पतपुरवठा करून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार नाही, तर लोकांच्या हातात पैसा देऊन मागणी वाढवण्याची गरज आहे. 4, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसमोरील आव्हाने. वित्तपुरवठा मिळवण्यात आणि गुंतागुंतीच्या धोरणात्मक चौकटी समजून घेण्यात समस्या येतात, ज्यामुळे योजनेची व्याप्ती मर्यादित होते. 3, समस्येचे कारण पुढील प्रमाणे आहेत. आत्मनिर्भर भारत अभियानासमोर अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. 1, कमी उत्पादन स्पर्धात्मकता. भारतीय उद्योगाची जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता कमी असणे हे एक मुख्य कारण आहे. 2, अपुऱ्या पायाभूत सुविधा. उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा जसे की वीज, वाहतूक आणि लॉजिस्टिक्सची कमतरता आहे. 3, गुंतागुंतीच्या नियामक प्रक्रिया. देशातील गुंतागुंतीच्या आणि वेळखाऊ नियामक प्रक्रिया नवीन उद्योग उभारण्यात अडथळे निर्माण करतात. आत्मनिर्भर भारत कार्यक्रमामुळे विविध क्षेत्रांत सकारात्मक परिणाम झाले आहेत, ज्याचा उद्देश भारताला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे. समस्येचे परिणाम पुढील प्रमाणे आहेत. 1, रोजगार निर्मिती. मनरेगासाठी निधीत वाढ आणि आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेसारख्या ABRY उपक्रमामुळे रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळाले आहे. या योजनांनी कोविड-19 महामारीच्या काळात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आली. 2, संरक्षण आणि तंत्रज्ञान. संरक्षण, उत्पादन, अवकाश आणि तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये स्वदेशी क्षमता वाढवण्यावर भर दिला गेला, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होत आहे. 3, आर्थिक स्थिरता. तरलतेचा पुरवठा आणि रचनात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कोविड-19च्या नकारात्मक परिणामांपासून सावरण्यास मदत झाली. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रांत अनेक समस्या आणि आव्हाने आढळली आहेत. त्यातील काही प्रमुख ठिकाणे किंवा समस्या खालीलप्रमाणे आहेत. 1, तरलतेची समस्या. आर्थिक प्रोत्साहन पॅकेजमध्ये जाहीर केलेले तरलता प्रत्यक्ष बाजारपेठेत आणण्यात अडचणी आल्या. बाजारपेठेत कमतरता. काही उत्पादनांसाठी स्थानिक बाजारपेठेत मागणी निर्माण करण्यात किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यात आव्हाने. आत्मनिर्भर भारत अभियानाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. समस्येचा सामना करणारे. 1, अंमलबजावणीतील समस्या. निधी वितरण आणि सुधारणांची अंमलबजावणी संथ गतीने होत आहे. 2, आयातीवरील अवलंबित्व. भारत अजूनही कच्चा माल, महत्त्वाचे तंत्रज्ञान आणि इतर अनेक वस्तूंसाठी आयातीवर अवलंबून आहे. 3, भांडवलाची समस्या. अनेक लहान उद्योगांना पतपुरवठा आणि भांडवल उभारणीमध्ये अडचणी येतात. ही आव्हाने असूनही आत्मनिर्भर भारत कार्यक्रमात देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी, आर्थिक लवचिकता सुधारण्यासाठी आणि विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. समस्येचे निराकरण. 1, मुख्य समस्या आणि निराकरण. आर्थिक आणि भांडवल मर्यादा. 1, समस्या. MSME सारख्या उद्योगांना भांडवल मिळवण्यासाठी अडचणी येतात. निराकरण. आत्मनिर्भर भारत अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे, ज्यामध्ये MSME, कृषी आणि इतर क्षेत्रांचा समावेश आहे. 2, व्यावसायिक आणि कायदेशीर सुधारणा. 1, समस्या. व्यवसाय प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असू शकतात. निराकरण. सरकारने अनेक कायदेशीर आणि सामाजिक सुधारणा केल्या आहेत, ज्यामध्ये व्यवसाय करणे सोपे करणे आणि कामगार सुधारण्याचा समावेश आहे. बाह्य अंमलबजावणी. समस्या. भारत अजूनही अनेक वस्तू आणि सेवांसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. निराकरण. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, वन नेशन वन रेशन कार्ड यासारखे उपक्रम सुरू करणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
खाजगीकरण करणे यासारख्या उपाययोजनाला केल्या जात आहे. एकंदरीत आत्मनिर्भर भारत हे एक व्यापक धोरण आहे, ज्याचा उद्देश भारताला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे आहे. त्यासाठी आर्थिक, व्यावसायिक आणि सामाजिक स्तरावर अनेक सुधारणा आणि उपाययोजना केल्या जात आहेत. धन्यवाद.